मालाड पोलीस स्टेशन येथे बाबूलाल अग्रवाल हे एक शेअर ब्रोकर आहेत. त्यांनी तक्रार केली होती की त्यांना 5 करोड रुपयाची खंडणी मागण्यात आलेली आहे आणि जर ती दिली नाही तर त्यांच्या फॅमिलीसोबत काही अघटित घडू शकतं. आणि मग याचा आम्ही सुरुवातीपासून तपास करत असताना आमच्या असं लक्षात आलं की हे कोणतरी घरचाच माणूस असावा, कारण ज्या पद्धतीने तो फोनवर मेसेज करायचा आणि आम्ही त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करायचो, पैसे घेऊन जा, आम्ही तुला पैसे वगैरे देऊ, तर त्याचा तो रिप्लाय करायचा नाही. आणि मग परत 2 दिवसांनी परत तोच मेसेज करायचा. अशा प्रकारे तो मेसेज करत होता आणि घरच्या नातेवाईकांना पण तो मेसेज करायचा. यावरून आम्हाला असा संशय आला की हा घरातलाच कोणीतरी असला पाहिजे. मग फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्याच्याकडे चर्चा करून चौकशी केली असता असं निष्पन्न झालं आम्हाला. त्याचा पुतण्या, मोठ्या भावाचा मुलगा, हा बिझनेसमध्ये थोडंसं त्याला नुकसान झालेलं आहे आणि आर्थिक परिस्थिती त्याची खराब झालेली आहे. तर तो आणि टेकसेवी पण आहे खूप. त्याने हे केलं असावं आम्हाला एक संशय आला. आणि मग आम्ही तपास केला व्यवस्थित टेक्निकल अनालिसिस करून आणि याच्या स्वभावाचे दागेदोरे बघून, त्याच्या कशा पद्धतीने कॉल करतो, कधी करतो, कोणाला कॉल करतो, कोणाला मेसेज करतो, हे सगळ्याचं अनालिसिस करून मग आम्ही त्याला लोकेट केलं आणि त्याला पकडून आणलेलं आहे. मोडस काय होता आणि किती आरोपी अटक? यामध्ये नेहमीप्रमाणे मोबाईलवरून धमकीभरा मेसेज पाठवायचा आणि त्यामधून पैशाची उगाई करण्याचा त्याचा प्रयत्न होता. आरोपी एकच होता, त्याने एकट्यानेच ते केलेलं आहे. त्याला एकट्याला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे.